Hello dear students, welcome to my YouTube channel Catalyst Fellow. Lecture 1.5 is here and lecture 1.5 depends upon textbook page number 4. The first activity of textbook page number 4 is use your brain power. The first question under the use your brain power is question number first. If the area ESF in textbook figure 1.4 is equal to area ASB, what will you infer about EF? म्हणजे तुम्हाला यामध्ये हे विचारण्यात आलेलं आहे की जर हा एरिया ASB जी फिगर इकडं मी ॲक्च्युली ड्रॉ केलेली आहे, ती ड्रॉ केलेली फिगर तुम्ही इकडे पाहताय. तर ही ड्रॉ केलेली जी फिगर आहे ही 1.4 आहे तुमच्या टेक्स्टबुकमधील. तर हा एरिया ह्या प्लॅनेटनं जो कवर केलेला आहे एरिया ASB आणि त्याच प्लॅनेटनी एरिया ESF हा देखील कवर केलेला आहे. तर यावरून तुम्हाला EF बद्दल काय सांगता येईल असं विचारण्यात आलेलं आहे. आता याच्या आन्सरमध्ये जो फर्स्ट पॉईंट मी लिहिलेला आहे इकडं तो असा आहे की अकॉर्डिंग टू केप्लर्स लॉ, ज्या पद्धतीने तुम्हाला केप्लर्स सेकंड लॉ माहीत आहे, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. तर या लॉप्रमाणे इफ एरिया ESF, this is area ESF, is equal to the area ASB. This is area ESF and this is the area ASB. Then both the distances, that is this distance is AB and this distance is EF. These both distances are covered by a planet in equal intervals of time, that is in the same time. म्हणजेच ज्या वेळेला AB हे अंतर आणि EF हे अंतर प्लॅनेट काय करेल की एकाच इंटरवल ऑफ टाईममध्ये कवर करेल, त्यावेळेला हे दोन एरियाज काय असणार आहेत, इक्वलच असणार आहेत. त्यासाठी इकडे सेकंड पॉईंटमध्ये त्याचं विश्लेषण, त्याचं एक्सप्लेनेशन मी इकडे दिलेलं आहे तुम्हाला. डिस्टन्स EF, this is distance EF and this distance is lesser than distance AB. आता हा EF हा डिस्टन्स तुम्हाला जो दिसतोय ना, तो इकडं वरकडनी तुम्हाला असा जाणवतो की AB पेक्षा हा लेस असलेला तुम्हाला दिसतोय. तर हा लेस असून देखील तुम्ही असं बोलणार की सर तुम्ही असं कसं म्हणताय की हा EF हा जो डिस्टन्स आहे आणि AB हा जो डिस्टन्स आहे हा एकाच वेळेत म्हणजे हे एरियात समान कसे काय? तर त्याचंच कारण इकडं मी तुम्हाला द्यायला लागलो आहे, तुम्हाला सांगायला लागलो आहे की ज्या वेळेला काय होतं की हा सूर्य असतो आणि सूर्याच्या जवळ ज्या वेळेला हा प्लॅनेट येतो, म्हणजे सूर्याच्या ज्यावेळेस जवळ म्हणजे सूर्याच्या एकदम क्लोजर ज्या वेळेला हा प्लॅनेट असेल त्यावेळेला हा प्लॅनेट सूर्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे इकडं रिव्हॉल्व होताना तो फास्ट रिव्हॉल्व होणार आहे. इकडे रिव्हॉल्व होताना फास्ट रिव्हॉल्व होईल आणि ज्या वेळेला इकडून तो असा रिव्हॉल्व होत ज्या वेळेला या ठिकाणी पोहोचेल त्यावेळेला डिस्टन्स EF इज फार अवे फ्रॉम सन, फर्देस्ट फ्रॉम द सन. दॅट्स वाय त्या प्लॅनेटवरील गुरुत्वाकर्षण सूर्याचं थोडं कमी होईल आणि त्यामुळं इकडचं जे डिस्टन्स आहे म्हणजे हा डिस्टन्स प्लॅनेट हा डिस्टन्स कवर करत असताना हा डिस्टन्स प्लॅनेट एकदम स्लोली कवर करेल. म्हणजेच त्यामुळे हा ESB किंवा EF हा डिस्टन्स जो आहे तो डिस्टन्स कवर करण्यासाठी त्याला कमी वेळ लागेल, पण ASB हे डिस्टन्स तुम्हाला किंवा हे अंतर तुम्हाला जे जास्त जाणवते ते जास्त अंतर असून देखील इकडचं जे डिस्टन्स आहे ते सूर्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं प्लॅनेट लवकरात लवकर काय करेल इथं कंप्लीट करेल. इकडं मात्र तसं करण्यासाठी त्याला डिले होईल, कारण सूर्याचं गुरुत्वाकर्षण ह्या प्लॅनेटवर इथं जास्त काय होणार आहे, हा ग्रह जो आहे तो सूर्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याचं रिव्हॉल्विंग जे आहे ते थोडं फास्ट होणार आहे. त्यामुळेच मी इकडे लिहिलेलं आहे डिस्टन्स EF मीन्स दिस डिस्टन्स EF इज लेसर दॅन डिस्टन्स AB. डिस्टन्स AB इज मोर क्लोजेस्ट टू द सन. डिस्टन्स AB you can see here, distance AB is more closest to the sun than that of the distance EF. म्हणजे या डिस्टन्सपेक्षा
हे डिस्टन्स जे आहे ते सूर्यापासून कसं आहे जास्त दूर आहे आणि याच कारणांमुळे प्लॅनेट मूव्ज फास्टर व्हेन इट क्लोजेस्ट टू द सन अँड प्लॅनेट मूव्ज स्लो व्हेन इट फर्देस्ट फ्रॉम द सन. प्लॅनेट ज्यावेळेला सूर्याच्या अतिशय जवळ असेल त्यावेळेला तो काय होईल, इथं फास्ट मूव्ह होईल, इथं तो काय होईल, इथं स्लो मूव्ह होईल. आणि त्याचमुळं इकडं मी थर्ड पॉईंट जो लिहिलेला आहे तो थर्ड पॉईंट असा लिहिलेला आहे, इट मीन्स दॅट इन ॲन इलिप्टिकल ऑर्बिट स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. संपूर्ण इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये प्लॅनेटचं जे पूर्ण ऑर्बिट कंप्लीट करत असताना जे काही स्पीड असतं ते स्पीड जे आहे ते कधीच कॉन्स्टंट नसतं. म्हणजे ज्यावेळेला तो प्लॅनेट जो आहे तो सूर्याच्या एकदम नियरेस्ट असा येणार आहे त्यावेळेला त्याचे जे स्पीड आहे रिव्हॉल्व व्हायचं इकडं ते वाढलेलं असेल आणि जसजसा तो ह्या ऑर्बिटवरून सूर्यापासून दूर अंतरावरून तो ज्यावेळेला त्याच्या एका स्पेसिफिक ऑर्बिटला ज्यावेळेला रिव्हॉल्व होणार आहे त्यावेळेला त्या प्लॅनेटचं जे काही स्पीड असेल, रिव्हॉल्विंग स्पीड आहे, ते स्पीड इकडं हळूहळू सूर्यापासून जसा तो फर्देस्ट जाईल तसं ते काय असणार आहे, कमी होणार आहे ॲक्च्युली. टेक्स्टबुक पेज नंबर 4वर जो पॉईंट आहे न्यूटन्स म्हणजे नेक्स्ट पॉईंट आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यामध्ये न्यूटनचा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन होता तो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनवर मी इकडे एक क्वेश्चन पण बनवलेला आहे आणि तो आता आपण समजावून घेणार आहेत. तर याच्यामध्ये जगातील कोणत्याही दोन वस्तू असेल तर ती म्हणजे जगातली प्रत्येक वस्तू जी आहे ती दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करते आणि हे जे आकर्षण आहे हे आकर्षण त्या दोन वस्तूंचं जे प्रॉडक्ट असतं त्या प्रॉडक्टला हे फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन जे आहे ते M1 म्हणजे आपण समजा ह्या दोन वस्तू आपण कन्सिडर केल्या, ही M1 आहे आणि ही M2 आहे. तर या दोघांमध्ये जे काही फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन असेल ते फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाच्या, तर M1 आणि M2चं जे प्रॉडक्ट असतं त्या प्रॉडक्टला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं आणि त्या दोघांमध्ये जे काही डिस्टन्स आहे म्हणजे काय, या दोघांमध्ये जे काही डिस्टन्स होणार आहे त्या डिस्टन्सचा जो काही स्क्वेअर असतो त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे असं न्यूटन महाशयांचं मत होतं ॲक्च्युली. तर तोच आता इकडं मी काय करणार आहे की हा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तो परत एकदा इकडं मी वाचणार आहे तुम्हाला. तर एव्हरी ऑब्जेक्ट म्हणजे जगातली कोणतीही वस्तू घ्या, कोणतीही ऑब्जेक्ट घ्या, ती ऑब्जेक्ट काय करते, दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करते, स्वतःकडे आकर्षित करते. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. एका निश्चित अशा बलाने ती स्वतःकडे आकर्षित करते. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स. ह्या दोन ऑब्जेक्टचे जे दोन मास आहेत, भिन्न भिन्न जे मास असतात ते मासच्या प्रॉडक्टशी हे फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन काय असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं म्हणजे समानुपाती असतं. आणि ह्या दोन ऑब्जेक्टमध्ये जितकं डिस्टन्स असतं, ह्या दोन ऑब्जेक्टमध्ये जितकं डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सचा जो स्क्वेअर असतो त्या स्क्वेअरशी ते व्यस्तानुपाती असतो, तो फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन. हे ह्या लॉमधून युनिव्हर्सल लॉ हा आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटननी हा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडलेला होता. तर हा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण दोन पार्टमध्ये आहे. एक तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ह्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन आहे. तुम्हाला आता डायरेक्टली प्रोपोर्शनल किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ह्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला समजले नसतील तर माझं यूट्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल याविषयी एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन तो पाहू शकताय. आता एफ इज यातला हे दोन्ही पार्ट, हा फर्स्ट पार्ट आहे एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स इन द युनिव्हर्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. म्हणजे प्रत्येक जी वस्तू आहे ती प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला आकर्षित करते आणि हे फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन जे असेल ना हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल प्रॉडक्टशी, M1 आणि M2च्या प्रॉडक्टशी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. यातला जो सेकंड पार्ट आहे तो सेकंड पार्ट आहे F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू. इन्व्हर्सली म्हणजे आपल्याला माहीत आहे सगळ्यांना, आपण 1 असं लिहितो. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दीज टू ऑब्जेक्ट्स. ओके, तर हा आपला आणि ह्या दोघांना आपण कंबाईन कसं करणार आहे, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू
डी स्क्वेअर अशा पद्धतीनं हे आपण काय केलं, ह्या दोघांना ह्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला आपण काय केलं आहे, इथं कंबाईन केलेलं आहे. ओके, तर हे तुम्हाला इकडे मी 2 ऑब्जेक्ट्स देखील दाखवलेले आहेत. इथे छोटे छोटे हे 2 ऑब्जेक्ट दाखवलेले आहे. M1 दाखवलेला आहे, M2 दाखवलेला आहे. हा M1 म्हणजे पहिल्या बॉडीचं जे मास आहे आणि हे दुसऱ्या बॉडीचं जे मास आहे, हे M1 M2 देअर आर 2 ऑब्जेक्ट्स. आता हे ऑब्जेक्ट जे आहेत ते एक दुसऱ्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शननी, ह्या दोघांमध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. हा F1 आहे जो ह्या बॉडीकडून या बॉडीकडं तो फोर्स लागलेला आहे आणि या बॉडीकडून देखील या ऑब्जेक्टकडं किंवा बॉडीकडं हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन इकडं प्रयुक्त होताना दिसतो आपल्याला. तर या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण कसं कन्सिडर करतो की हा आता समजा जो ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट समजा स्पिरिकल असेल, हा ऑब्जेक्ट देखील स्पिरिकल आहे. तर ह्या 2 ऑब्जेक्ट्समध्ये जो काही सेंटर आहे, त्याचा जो सेंटर आहे किंवा याचा सेंटर आहे, तर त्या सेंटरपासून या सेंटरपर्यंतचा जो काही एक सेगमेंट असेल, त्या सेगमेंटलाच आपण काय बोलतो, त्या दोघांमधलं डिस्टन्स असं बोलतो. ओके, आता आपण यातला नेक्स्ट पार्ट बघणार आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला ते दोन्हीही जो आपला लॉ आहे, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2 अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हा लॉ जो आहे तो लॉ ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवला, पण ॲक्च्युली कसं आहे, याच्यामध्ये हा लॉ इकडे एक नोट्सच्या स्वरूपात मी तुम्हाला लिहिलेला पण आहे आणि हा तुम्हाला इथं दिसत असेल. तर इकडं जो तो कंबाईन मी करून दाखवला तोच इकडं फक्त मी सेंटेन्समध्ये लिहिलेला आहे. लेट M1 अँड M2 आर द मासेस ऑफ 2 ऑब्जेक्ट्स, द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स बी डी. म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं की त्या 2 ऑब्जेक्टचं जे काही सेंटर असेल त्या सेंटरलाच आपण काय बोलतो, डिस्टन्स बोलतो किंवा त्याची ती रेडियस असते. तर याच्यामध्ये द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन बिटवीन दिस 2 ऑब्जेक्ट्स विल बी गिवन बाय F is directly proportional to M1 M2 अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. हाच इकडं मी लिहिलेलं आहे. फक्त याच्यामध्ये हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन रिमूव्ह करून मी इकडे काय केलेलं आहे, जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो तो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट लिहिलेला आहे. G is the constant proportionality and is called universal कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे त्याची ॲक्च्युली व्हॅल्यू काय होते किंवा त्याचं ॲक्च्युली जे काही SI युनिट काय आहे हे आपण पुढच्या आपल्या लेक्चर्समध्ये बघणारच आहे. हा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन होता याचं ॲक्च्युली आपण काय करणार आहे की जसं की मी तुम्हाला म्हटलं की F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 आणि M2. म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे ज्या वेळेला एखादी अमाऊंट ज्या वेळेला वाढते त्यावेळेला त्याच्याशी निगडीत जी अमाऊंट आहे, रिलेटेड अमाऊंट जी आहे ती रिलेटेड अमाऊंट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि ज्या वेळेला इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की एखादी अमाऊंट ज्या वेळेला आपण काय करतोय, कमी करतोय, त्याच्याशी रिलेटेड जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट वाढणार आहे. म्हणजे हे सगळं व्हाईस वर्सा असतं, हे तुम्हाला माहीत आहे. हा जो लॉ आहे तोच लॉ आपण काय करणार आहे की काही प्रयोग करून तो समजून घेणार आहे. म्हणजे काही एक्सपेरिमेंट आपण त्याच्यासाठी करणार आहे. म्हणजे ॲक्च्युली फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन M1 आणि M2च्या प्रमाणात ॲक्च्युली कसं चेंज होतं. म्हणजे हा F जो आहे तो कसा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे M1 आणि M2 मध्ये. क्वेश्चन नंबर 4 आहे, एक्सप्लेन द मीनिंग ऑफ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, त्याचं आपण मीनिंग काय करणार आहे इकडं म्हणजे समजून घेणार आहे, एक्सप्लेन करणार आहे हे मीनिंग. तर याच्यामध्ये मी आता सुरुवातीला म्हटलेलं आहे की न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ मीन्स दॅट इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल्ड द फोर्स बिटवीन द 2 ऑब्जेक्ट्स ऑल्सो डबल्स. म्हणजे इकडं न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननुसार जर आपण एका ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर ते मास डबल केल्यामुळं ॲक्च्युली फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते काय होणार आहे, डबल होणार आहे. ज्या पद्धतीनं म्हणजे जसं आता पहिल्यांदा मी हा फॉर्म्युला लिहिणार आहे. म्हणजे हा फॉर्म्युला लिहित असताना मी अशा पद्धतीनं लिहीन. हा फॉर्म्युला मी इकडे लिहितो आहे. जो फॉर्म्युला आहे, जो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तो पहिल्यांदा मी इकडे लिहायला लागलो आहे. हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला इज इक्वल टू फॉर्म्युला F is directly proportional to M1 and M2 product of M1 and M2. F is directly proportional to M1 and M2 means M1 into M2 म्हणजे यांचं प्रॉडक्ट येणार आहे.
अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर. म्हणजे आता तुम्ही एक बाब इकडे लक्षात घ्या की ज्या वेळेला काय होणार आहे, M1 आणि M2 ह्या दोघांचे जे काही मासेस असतील आणि त्या मासेसचं जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट समजा जर लेसर आलं म्हणजे कमी आलं तर फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन देखील नगण्य असणार आहे. आणि ज्या वेळेला काय होईल, हे फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन ॲक्च्युली कधी इन्क्रीज होणार आहे की ज्या वेळेला M1 आणि M2 किंवा ह्या दोघांपैकी ह्या दोन ऑब्जेक्टपैकी एकाचं मास ज्यावेळेला हायर असेल त्यावेळेला काय होणार आहे, हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याचाच अर्थ काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढणार आहे कधी, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज कधी होणार आहे की ज्या वेळेला ह्या दोघातलं जे प्रॉडक्ट आहे ते हाय असणार आहे त्यावेळेला. ओके, ह्या दोघांमधलं प्रॉडक्ट जे ज्या वेळेला हाय असेल त्याच वेळेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल. आणि म्हणजे एक बाब वाढली की त्याच्याशी निगडीत बाब वाढणार आहे, म्हणजेच डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि ज्या वेळेला काय होणार आहे की M1 आणि M2चे जे काही मासेस असतील, M1 आणि M2चे जे काही मासेस असतील ते नगण्य असतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही असा विचार कराल की सर तुम्ही बोलतायत की हे जे दोन पेन आहेत ह्या दोन पेनांमध्ये अट्रॅक्शन आहे असं तुम्ही बोलताय, मग हे दोन पेन एकमेकांना म्हणजे का चिकटत नाहीत, हे दोन पेन एकमेकांना चिकटत का नाहीत, तर याचं जे मास आहे आणि याचं देखील मास आहे ते मास नगण्य आहे. आणि नगण्य मासमुळं आपल्याला ॲक्च्युली या दोघांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जाणवत नाही. पण याच वेळेला तुम्ही हा विचार करा की ज्या वेळेला मात्र काय होईल की M1 म्हणून आपण जर पृथ्वीचा विचार केला, पृथ्वी ही M1 आहे असं तुम्ही गृहीत धरा, आणि ज्या वेळेला M2 म्हणून तुम्ही असं गृहीत धरा की M2 जे आहे ते ॲपल आहे, तर त्या ॲपलच्या तुलनेमध्ये M1चं म्हणजे मास ऑफ द अर्थ हे हाय आहे ना. आणि त्यामुळं काय होईल की पृथ्वी जी आहे ती तुम्हाला असेल किंवा मला असेल किंवा ॲपलला असेल ती स्वतःकडं ॲट्रॅक्ट करते ह्या फोर्स ऑफ ॲट्रॅक्शननी, कारण त्यावेळेला ते फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन हाय असणार आहे. कारण याचं पृथ्वीचं आपण जर वस्तुमान किंवा द्रव्यमान जर विचारात घेतलं तर ते आपल्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे. आणि त्यामुळं ॲक्च्युली M1 आणि M2चा जो काही प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्टच इन्क्रीज होईल ना. आणि त्याचमुळं हेन्स काय होईल, फोर्स आल्सो विल बी इन्क्रीज्ड. यालाच आपण डायरेक्टली प्रपोर्शनल बोलतो. आता एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर असं आपण बोलतो. तो पार्ट आपण इकडं सिद्ध करणार आहे. आणि हा पार्ट जो आहे तो आपण काय करणार आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण दॅट इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल्ड द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आल्सो डबल्स. तर ज्या वेळेला आपण काय करतोय, एका ऑब्जेक्टचं जे मास आहे ते मास आपण इन्क्रीज करतोय, डबल करतोय, त्यावेळेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं वाढणार आहे हे आपण याच्यातून शिकणार आहे. ह्या फॉर्म्युलामधून आपल्याला ते शिकायचं आहे. तर ज्या पद्धतीनं हा फॉर्म्युला मी लिहिला तो फॉर्म्युला इकडे काय करणार आहे मी आता युनिव्हर्सल कॉन्स्टंटनी हा फॉर्म्युला मी लिहितोय. एफ इज इक्वल टू जी M1 product of M1 M2 upon D square. Okay, therefore आता मी काय करणार आहे की याचं एक जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचं काय करणार आहे मी मास डबल करणार आहे. एफ इज इक्वल टू जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट मी आहे तसा लिहिला, फक्त M1चं मास मला डबल करायचं आहे. म्हणजे मी काय करणार आहे याच्यामध्ये 2 गुणिले M1 करणार आहे गुणिले M2 करणार आहे. M2चं मास मी काही वाढवलेलं नाही, ते आहे तसं मी ठेवलेलं आहे. फक्त M1चं मास मी काय केलेलं आहे याच्यामध्ये डबल केलेलं आहे अपॉन डी स्क्वेअर. आता तुम्हाला इथं एफ इज इक्वल टू 2 M1 M2 अपॉन डी स्क्वेअर. आता तुम्हाला इकडं जाणवत असेल की इथं एफ इज इक्वल टू 2G M1 M2 अपॉन डी स्क्वेअर. म्हणजे ज्यावेळेला हे आता फोर्सच्या पुढं इज इक्वल टूचा साईन, तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय झालेलं आहे ॲक्च्युली डबल झालेलं आहे. आणि आता सेकंड जो यातला पॉईंट आहे तो पॉईंट असा आहे, ऑल्सो इफ द डिस्टन्स इज डबल्ड द फोर्स ऑफ
द फोर्स डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ 4. आता यामध्ये आपण काय करणार आहे, ज्या पद्धतीनं आपण इकडं एका ऑब्जेक्टचं मास डबल करून पाहिलं आणि डबल केल्यामुळे काय झालं की फोर्स ऑफ अट्रॅक्शन देखील डबल झालेलं आहे. इकडे फोर्स ऑफ अट्रॅक्शन डबल झालेलं आहे. त्याच पद्धतीनं आपण काय करतोय की इथं म्हणजे ज्या पद्धतीनं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 अँड M2. म्हणजे M1 आणि M2 जर यापैकी एकाचं मास आपण वाढवलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन देखील काय होणार आहे, डबल होणार आहे. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन इकडे डबल झालेला आपल्याला दिसतोय आणि इकडं आपण काय करणार आहे, डिस्टन्स जे आहे ना ते डिस्टन्स देखील डबल करणार आहे. आता डिस्टन्स डबल केल्यानंतर काय होईल की डिस्टन्स डबल केल्यानंतर ॲक्च्युली द फोर्स काय होणार आहे, जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो काय होणार आहे, डिक्रीज होणार. जे ज्यावेळेला जवळ असतील त्यावेळेला काय होईल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामध्ये जास्त असेल. म्हणजे ह्या दोघातलं डिस्टन्स ज्यावेळेला कमी असेल, ह्या दोघांमधील डिस्टन्स ज्यावेळेला कमी असेल त्यावेळेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन निश्चितच जास्त असेल. पण ह्या दोघांमधलं डिस्टन्स आपण वाढवलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होईल, कमी होईल. ऑल्सो इफ द डिस्टन्स इज डबल्ड द फोर्स डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ 4. जर याच्यामध्ये डिस्टन्स कमी असेल तर काय होईल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याचं वाढेल. पण आपण ह्या दोघांमधलं डिस्टन्स जर काय केलं, हे डिस्टन्स जर आपण ह्या दोघांमधलं जर वाढवलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होईल, यातलं कमी होईल. म्हणजे हे व्हाईस वर्सा आहे. ज्या पद्धतीनं म्हणजेच याला आपण काय बोलतो, व्यस्तानुपाती बोलतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी कधी होणार आहे की ज्या वेळेला ह्या दोघातलं डिस्टन्स वाढलेलं असेल त्यावेळेला. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त कधी असणार आहे की ज्या वेळेला ह्या दोघातलं डिस्टन्स कमी असेल त्यावेळेला. तर तीच बाब मी इकडं या फॉर्म्युल्यानी मांडणार आहे. F is directly proportional to M1 and M2, product of M1 and M2, and inversely proportional to D square. Therefore, F is equal to C, हा कॉन्स्टंट लिहिला मी, M1 M2 अपॉन D square. आता इथे मी काय करणार आहे की हा जो फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्यातलं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स काय होणार आहे, डिस्टन्स काय करणार आहे, मी डबल करणार आहे. F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन 2D स्क्वेअर. म्हणजे इथं मी काय केलेलं आहे, हा जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स काय केलेला आहे, मी इथं डबल केलेला आहे. आता हाच जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इकडं मी सोडवणार आहे. फॉर एक्झाम्पल, F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन, ज्या पद्धतीने इथं डिस्टन्स मी दुप्पट केलेलं आहे, इकडं 2 दूनी 4, 2 टू जा 4, 4D स्क्वेअर. Therefore, F is equal to G M1 M2 अपॉन 4D स्क्वेअर. आता इथे तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल, हा जो आहे ना हा 4 आहे, म्हणजेच इकडं काय आहे, हा 1 आहेच ना इकडं. आणि इथं काय झालेलं आहे, ज्या पद्धतीनं आपण हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स डबल केल्यामुळे इकडं फोर्स काय झालेला आहे, 1/4 झालेलं आहे. ऑल्सो इफ द डिस्टन्स इज डबल द फोर्स डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ फोर्स. म्हणजे ह्या दोघांमधलं डिस्टन्स आपण आहे त्यापेक्षा डबल केलं तर जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन इकडे काय झालेलं आहे, 1/4 झालेलं आहे. हे तुम्हाला इथं दिसून येईल. आता यामध्ये तिसरा जो पॉईंट आपण लिहिलेला आहे, आता यामध्ये तिसरा जो पॉईंट आहे, इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन द सेंटर्स ऑफ द टू बॉडीज अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स इज टेकन टू बी D. ज्या पद्धतीने मी तुम्हाला याच्या अगोदर देखील सांगितलं की आपण ज्यावेळेला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिला त्यावेळेला मी तुम्हाला याविषयी बोललेलं होतं की ज्या पद्धतीनं आपण ज्या वेळेला दोन ऑब्जेक्ट असे घेतो आहे की ते स्पिरिकल असतील, अशा पद्धतीनं हे स्पिरिकल असतील तर त्यावेळेला मी हा जसा समजा की तुम्ही M1 आहे आणि हा M2 आहे, तर ह्या दोघांमधलं डिस्टन्स कन्सिडर करत असताना ते डिस्टन्स जे आहे ते याच्या सेंटरपासून कन्सिडर केलं जातं. याच्या सेंटरपासून जो काही हा सेगमेंट निघतो आहे हे डिस्टन्स ॲक्च्युली
हे याला डिस्टन्स म्हटलं जातं याच्यामध्ये. इन केस वेन द बॉडीज आर नॉट स्पिरिकल ऑर हॅव इरेग्युलर शेप then the direction of force is along the line joining their centers of mass and d is taken to be the distance between the two centers of mass. ज्या वेळेला ऑब्जेक्ट्स जे आहेत ते ऑब्जेक्ट्स काय नसतील, स्पिरिकल नसतील आणि ते सर्क्युलर असे नसतील, गोल नसतील किंवा नियमित आकाराचे नसतील, त्यावेळेला म्हणजे समजा की तुम्ही आता असं गृहीत धरा की हा एक दगड आहे आणि हा जो आहे ना हा दुसरा दगड आहे. तर इथं सेंटर ऑफ मास नावाची एक कॉन्सेप्ट आलेली आहे. आता सेंटर ऑफ मास म्हणजे काय की एखाद्या वस्तूचं जे वस्तुमान केंद्र असतं ते त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो की ज्यामध्ये वस्तूचं सर्व वस्तुमान केंद्रित झालेलं असतं. द सेंटर ऑफ मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज द पॉईंट इनसाइड ऑर आउटसाइड द ऑब्जेक्ट ॲट विच द टोटल मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी ॲझ्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड असं बोलतो आपण. म्हणजे आता हे दोन दगड असतील तर याचं जे द्रव्यमान आहे म्हणजेच वस्तुमान, याचं द्रव्यमान आहे म्हणजेच ज्याला मास बोलतो आपण, हे मास ज्या सेंटरला एकवटलेलं असेल, समजा ह्या सेंटरला हे एकवटलेलं आहे, यालाच आपण सेंटर ऑफ द मास बोलतो. या दगडाचं ह्या स्टोनचं जे मास आहे ते समजा या सेंटरला एकवटलेलं आहे, तर ह्या दोघांमधला म्हणजे हा जो सेगमेंट आहे हा सेगमेंट त्याच्या डिस्टन्ससाठी कन्सिडर केला जाईल. याला आपण काय बोलतो, डिस्टन्स बोलतो. तर हा ॲक्च्युली डिस्टन्स असेल. ह्या जर ऑब्जेक्ट स्पेरिकल नसतील, त्या इनशेप्ड असतील, इरेग्युलर शेपमध्ये असतील, तर त्यावेळेला आपण त्याचं सेंटर ऑफ मासपासून काय करतो की त्याचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण ग्राह्य पकडतो, कन्सिडर करतो. ओके, हे तुम्हाला ॲक्च्युली समजलं असेल. आता पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे पेज नंबर पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे यूज युअर ब्रेन पॉवर. आता यूज युअर ब्रेन पॉवरसारखी ॲक्टिव्हिटी तुम्हाला यासाठी विचारण्यात येते की तुम्ही यातून काय शिकलात आणि तुम्ही थोडंसं तुमचं डोकं लावा की जेणेकरून तुम्हाला काय होईल की तुम्हाला युनिट्स वगैरे सांगता येईल किंवा जीची व्हॅल्यू सांगता येईल. तर इथं मी त्यावर एक क्वेश्चन बनवलेला आहे. म्हणजे तुम्हाला असा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, स्टेट द युनिट अँड व्हॅल्यू ऑफ सी इन SI युनिट्स. आता जीची जी व्हॅल्यू आहे ती जीची व्हॅल्यू प्रथम कन्सिडर केलेली आहे एका सायंटिस्टने आणि त्या सायंटिस्टचं नाव आहे हेनरी कॅव्हेंडिश. यांनी पहिल्यांदा जीची व्हॅल्यू जी आहे ती त्यांनी ॲक्च्युली त्याची मेजरमेंट केली आणि ती व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आता जीची जी व्हॅल्यू आहे ही जीची व्हॅल्यू आहे जी इज इक्वल टू 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्रॅम स्क्वेअर. ही जीची व्हॅल्यू आहे. आता ही जीची व्हॅल्यू, जसं मी तुम्हाला जीची व्हॅल्यू म्हणजे काय सांगायला लागलो आहे की ज्या पद्धतीनं आपण काय करतो, ज्यावेळेला आपण हा फॉर्म्युला लिहिला म्हणजे एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 प्रॉडक्ट ऑफ M1 M2 असं लिहिलं ना, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर असं आपण लिहिलं. आता हे प्रोपोर्शनॅलिटी साईन काढण्यासाठी आपण काय केलं, एफ इज इक्वल टू जी M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर असं लिहिलं. आता यामध्ये ही जीची व्हॅल्यू हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञांनी, या सायंटिस्टनी शोधून काढली. आता ही शोधून काढत असताना त्यांनी एक कन्सिडर केलेलं होतं. फॉर एक्झाम्पल ही जीची व्हॅल्यू ही जी जीची व्हॅल्यू आहे ही जीची व्हॅल्यू त्यांनी कशी आणि कोणत्या आधारावर फिक्स केलेली आहे. तर त्यांनी असं गृहीत धरलं की हा समजा एक M1 हा ऑब्जेक्ट आहे, हा M2 हा ऑब्जेक्ट आहे आणि ह्या M1 ह्या ऑब्जेक्टचं जे मास आहे ते 1 किलोग्रॅम आहे, या ऑब्जेक्टचं जे मास आहे ते 1 किलोग्रॅम आहे आणि ह्या दोन वस्तू एकमेकांपासून किती अंतरावर ठेवलेल्या आहेत, तर हे फक्त 1 मीटर एवढ्या अंतरावर ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि यांची जी व्हॅल्यू असेल म्हणजे या दोघांमधलं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन वगैरे असेल यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, जीची व्हॅल्यू ही कन्सिडर केलेली आहे, ती त्यांनी त्यातून शोधून काढलेली आहे. त्यामुळंच मी इकडे काय लिहिलेलं आहे, इन SI युनिट्स द व्हॅल्यू ऑफ जी इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 मासेस ऑफ 1 किलोग्रॅम केप्ट 1 मीटर अपार्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं की 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या ह्या दोन
ज्या वस्तू आहेत, 2 ऑब्जेक्ट्स आहेत, ज्याचं मास जे आहे ते याचं 1 किलोग्रॅम आहे, याचं 1 किलोग्रॅम आहे आणि त्या एकमेकापासून 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या आहेत. देअरफॉर इन SI युनिट्स द युनिट ऑफ G इज न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर इज इक्वल टू, हे त्याच पद्धतीने आलेलं आहे, फक्त इथं अपॉनचा साईन जो आहे तुम्ही काढलेला आहे, त्यामुळे इकडं -2 झालेलं आहे. इन SI युनिट्स द व्हॅल्यू ऑफ G इज 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. दिस व्हॅल्यू ऑफ G इज फर्स्टली मेजर्ड बाय सायंटिस्ट हेनरी कॅव्हेंडिश. त्यामध्ये आपण न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पण शिकलो आणि त्याचबरोबर आपण जीची व्हॅल्यू पण याच्यामध्ये कशी कन्सिडर केली हेनरी कॅव्हेंडिश ह्या शास्त्रज्ञांनी, ते पण आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.